सांगा सामान ठेवायचं ठेवली का? हां ठेवली. देव घ्यायचा देव पुढे सत्यनारायण आता पोलीस आहे की पाणी घ्यायचं बेल कुठं ठेवली? बेल बेल देवाला घ्यायचं मध्यम शकरा साखर मध्यम गंगा ओम दे प्रणवता गणपती सुपारी ओम दे प्रणवता सौभाग्य दिनां पशुदे प्रणवता गंधं प्रणवता सौभाग्ये समर्पयामि प्रणवं कुंकं प्रणवता नमो ते प्रणवता विष्णु क्लेशेन गंगेशेन नरपदे प्रणवता विष्णु देवाला कुंकम सौभाग्ये समर्पयामि ओम देव प्रणवता विष्णु सौभाग्य देवं गंगेचे ना नरपदे प्रणवता विष्णु कुंकम सौभाग्ये समर्पयामि गुलाल उलग परिणाम पश्चिम प्रणवता गुलाल प्रणवता विषय बिल्वं प्रणवता विषय पुष्पं समर्पयामि बरोबर दे सुपारी उठव कसं खाली आहे ते नाही आहे इथे छोट पण शकरा परिणाम नमस्कारं करोमि गुलाल मला बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ओम नमो जी गणनाथा तुझे चरण ठेवणे माता श्री सत्यनारायण कथा बोलवियाता स्वामी नमो तुझा सरस्वती आदि माया लावणी होती तुझ्या वरे मला सुख द्यावे आया कथा अनुसंधाने आता नमो देवता योग्य सुखदाता कृपा करुणे मनानंदा जो का स्वामी म्हणतो नमो आदिनारायण जो ईश्वी आपी निरंजन ज्याच्या सत्याचराचर संपूर्ण होती नोगम आता नमो संत सदन जो ईश्वर आपलं श्री भगवान त्यांचे चरणी ठेवणे म्हणून आहो रात्र वर्तता ते
आता ऐका कथा अनुसंधानाचे पावन प्रमाण नोमी शरण सुनकारी गुणस्वराचे पुष्टे झाले. हा कलियुगात मनमंथन बहुत झाले मतीने त्यांचा उदार व्हायचा प्रयत्न थोडक्यात प्रश्न थोडक्यात सांगावा. कामाने सिद्धीचा प्रकाश बोलूया इतिहास करे सोपा सर्वस आयसा काही सांगावा. सुतवले वाच सुनका तुमचे का प्रसन्न हाची नरेंद्र भगवंता लागून पुस्तकाला करोड त्याची अनुसंधान सांगतो. भगवान वाच काही पापा नाश कामना सीता प्रकाश सूर्यदेवाचा इतिहास सत्यनारायणचा ऐकतो. परघट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सोमरा श्री प्रत संवाद सारा सांगतो तुझ कारणे कृतज्ञते काय वापरांची अंती केली सगनाचे पुरा मागे ब्राह्मण परघट केले. काशी ग्रीवी शांत तिथे शतरंग ब्राह्मण राहतो पुत्र राहता कुटुंब सहित दिनेग्रस्तांतो विष्णुवर्त विष्णुवर्त प्रायणा धरंजे करुणी आपल्या परिपूर्ण कुटुंब विहाकाना दीक्षा सीता नम्र आणि बहुत त्या प्रसन्न देव होत. त्या प्रत्यक्ष देव होत वर्ध म्हणे ब्राह्मण भेषे शांत कुशे प्रभुण्या कोठे तिळे वाच पाये काय मैचा गरुणे ब्राह्मण वाच भिक्षार्थी आम्ही नगरामा सीतापासून सत्यनारायण वाच भिक्षावरती ब्राह्मण प्रमोद माहिती असं परंतु माझा उपदेश ऐके ब्राह्मण सत्यनारायण देव कयोय अनुभव प्रसुदा पदाचा सर्वाशी दरंग्याचा करुणाश भक्ती युक्ती भीते विशेषण शोक संतापाचे काही योग्य त्या हरीच तू जाई शरण मनोभवे पिचे कोण तुझी शोक संताप हा नम तोची शोक संताप नसन मनोरथ पूर्ण करेल सो मुखे आयसे बंधुर भवता भूदेवा सांगते शापन खंडता टले ब्राह्मण मने देव कोठे सांगा पाहन सत्यनारायण वाचा मी सत्य करून प्रसन्न झाले निरंजन मी चैत्र धरून या परगड झालो तुझे पाप बहुत होता जनी सुता मीच स्वतः अवतार धरणे भक्तिभाय करणे तारक होतो सर्वाशी तू मातेचे शरण येई सर्व भावे मत यावे संकष्टे सर्व ठाईचे जाई दयावाशी पावतील आयशे बोलावून ताक रूप आपले अचंदळ दाविता लावेला चितानंदा लागून या चतुर्भुज मेघश्याम मस्तकी ब्राह्मण पात्रा झाला पितांबराने वनमाळा वाटणे म्हणून सावला ऐसा त्या ब्राह्मण मस्तक ठेवला त्या चरणी सीताराम गोवाच हे पण करून माझ्या अपराध म्हणून तुझे पाया लागून शरण असो नमस्कार करतो त्या चरणी बहु सम्राट देवगुरुने तुझे सुख सुनिया मुख्य धरणे आधी आनंदी मायचा करता तुझ रक्ताचे संकष्टे हरता तुझे निमती समस्या देवाधिकानसे नमो सत्नार उपयुत विश्व हे तू सर्वाला भागे माझे उदयाचार्य तुम्ही पहिले थोडे मदिनाचे नारायणा सर्वेशा मी न जाणे कनवळ प्रकार केला माझा अंगीकार आधी आधी स्वामरावे मी जरी करून व्यापलो आहे परिपूर्ण आता पूजन संपूर्ण सांगे मग लागे मुखे करेशी वाचळ दिवस पांगुळते करीला प्रेमळ संतन सेवते श्री सत्यनारायण वाच द्रव्ये दिखते माझी नाही तुते भक्तीचे केवळ मदत करते हास्य करून नेमकी तिथे ऐसा काय बोलता घाला बहुत धन्याचे नाही कारण अनावयाचे नाही करून भक्ती करावे माझे पूजन सोड सोपचारे सोड सुत्यारे करून या मज घरी ऐकून या संकष्टात मुक्त झाले गाणं केवळ भक्ती कारण आणि प्रेम मत नाही आता पूजन सांगतो सर्व गाणं अनावया कृती अनावया से कृती प्रयत्न भक्तिभावे बघावे घरी अथवा मंदिरात सोमवारेतामध्ये नाना प्रकार जण करावे 5 क्लस्के उतके पूर्ण अंगी स्थापावे परिपूर्ण वरे दीप ग्रते करून ठेवावे मध्ये मारून शिवासना त्यावरी शालिग्राम स्थापना ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे यथवा इष्टमूर्ती स्थापने पूजा ते भक्तिभावे म्हणून पेटी सत्य सत्य जाण पहा
धूप दीपाचा विचार करावा, जो एका प्रकारे निवजाचा विचार तो ऐकता पहा, तो ही ऐका पहा मिता विधी प्रसाद गोधूमचून ग्रथा सम दुसका दुसकरा म्हणून पाकसित करावा, सडा सानुपुत्रकाचे म्हणून मिठाचे नाना पदाचे करून भक्तीने मद अर्पावी, मध्ये पाणी अर्पण सुगंध श्री पराधनी लक्षण रत्न येतो युग अर्पावे, मिळून सगळं आपण करता संपूर्ण करता इतिहास तीन आधारे करून ऐकावे, भिला राजा आणि म्हणे काही चैत्र त्यांचे अनेक उघडून गेला भावे कर शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जे कामाना विचार म्हणे ते मी पूर्ण करून याची नेल निधराम, दरव्याची मद नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून एवढावे मद प्रीती पुत्र देईल सर्व भावे, आयशे ठेवून या वरदान ब्राह्मण रूपांतकन झाले आपण सत्यानंद आपले प्रिय प्रिय ब्राह्मण ईश्वर होई धर्याला पतून श्री सर्व वर्तमान सांगता झाला तेव्हा उभा किंवा नमस्कार करून जे का भिक्षाच मिळेल त्या सत्यनारायणाचे पूजन येता करेन मी निश्चय करून त्यावेळा भिक्षा अशी नगरात पाचला मान मागता बहुला वजाला पुनराशे ब्राह्मणाशी हास्य झाला स्मृती म्हणाला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण मुखाने इसरी त्याच काळी पती आज्ञा भाळे पूजा सामग्री शुद्ध केले आप्त मित्रादिने मिळले सत्यनारायणाचे पूजन येता विधी इति इतिहास सकळ श्रवण करून करून असे भक्ती पाहून या तात्काळ प्रसन्न झाला चितानंद वाच रथ आशीर्वादीमध्ये त्या मूर्ती दासने दास दासी आणि पराठी लक्ष्मी रूपमध्ये रमजन गाई मस्ती वासरा सहित दूध पिऊन घेताना काय वाचा किंवा आपली भक्ती द्यावी तथाच म्हणजे भगवान दिले तुला म्हणून तिथं अंत काळी माझे पद प्राप्त तुला होत आयसे पाहुण्या वरान ब्राह्मण नाना भाऊ भोगून आपण स्त्री पुढे समस्त दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आधारे करून आपापले घराला लागून सर्व जाते घरे धन्य धनी ब्राह्मण यासी प्रसन्न घराला त्या दिवसापासून वर्तपशी चालले पाहिजे आता पुढे आख्यान भिलाची ही सांगणे कथा पावन ऐकावी इति श्रीच्या समुचे प्रथम अध्याय वडा गोपाळ भगवान सूत म्हणे वाचन निश्चित म्हणे एकी काशी तुम्ही ते एका वयाच्या गावात मिळेल एके दिवशी काशी पडून भरून असेल तो झाला ऋष्याकांत चितानाचे घरीतपणे व्यवस्थित म्हणे तो झाला हा ब्राह्मण कांत यांची घरीचे धन्य यावाशी काय करावं त्या असेल निसर्ग वाचन म्हणे ब्राह्मणातून जरी असताना कोटीनं वैभव आले दास राशी बहुतेक प्राप्त येईल हा जोडीने म्हणे त्यातून समज सांगावे मधवरी करून द्या झाले ते सर्व सांगावे चितानंद वाच श्री सत्यनारायण देव दयासी पूजिता प्राप्त सर्व कधी दया प्रभाव शेषाशी नवरावे त्यांची मी केले पूजन येता शक्ती भारी करून मधवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले निसर्गने वाच ब्राह्मणाशी साष्टा नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्यांचे पूजन मधुरावी सांगावे पूर्ण विधान काय याचे उपयोग हे सर्व सांगा मधुरावून शरण तुझ असे साधूचे जे का चित्त समान रूप रतन काही गोष्टी वंदावा जे स्वामी हे ऐकून त्यावेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे राजा जो रक्तांत झाला तो म्हणायच्या का पाहून कोणी एक राजा परिमंत केलं ना म्हणे पुढे नगरात बहुत दिवस राजे प्रजा पर्वत धार्मिक शांत मधुर वचक दिलं नारायणी तत्पत सेनापद धुरंधर माझे आसन मी येत झाला सत्यनारायणचे आचरण हे ऐकून हे पाहुणे ते आधारे ऐकून मज पुस्तक झाला मी त्या सांगितल्या प्रकार तोचे ऐकला सत्य विचार कामाना इच्छिने नर इच्छिने करी ती नर निष्काम करीती कंचिती मज सांगते नारायण त्याची ज्ञान संपूर्ण सांगता धरू त्याला पुढे पुढे का ज्यापुढे त्या प्रकारे ज्ञान जाणून तुला श्री सत्यनारायण राजाचे मनोर्थ पूर्ण होते काळी तुझा प्राय भक्तीपूर्ण विहार ज्येष्ठ नारायण द्रव्य संभार करून श्री नारायण परमात्मा दान तयाशी आपण सुसंध्याचे कारण भक्तीने पुरावा सुधाम देवाचे पोळे भक्षण पितरी करी नारायण विदळ घरी तसे तैसे अति पूर्वश्रीराम गिरीराचे घरी तुंजा अधिकारी श्री विदळ झाला रात्र झाला वैद्य गोपी अजय मेळा आणि यज्ञ
हनुमंत विभीषण अनेक रण आई काय जे प्रसिद्ध जयचे गाणं करले ऐशी ऐकून राजा पूजा सुंदर आ तसे निसर्ग संपूर्ण भक्तिवाई करून पूजन सर्वांनी या निसर्ग होईल सुखरांचे या लोकी सर्व सुख आणि वचन सत्य सत्य करून ऐशी ऐकायला त्यावेळा निश्चित नमस्कार केला येथून आले आपले घरी आला राहता घरांगाने आपले जाती जण निषेधी सर्व बोलावून सांगता झाला लोकांना सत्यनारायण पुढेचे मने निश्चय केले गेले आज काष्टी विक्रवा जे धन मिळेल त्याचे साहित्य सत्यनारायण पूजेने हा निश्चय गुणीला तुला नवा धन पावला चतुर्गुणी ये वेळा आनंद झाला मात्र आपले घरी एवढी इस्लामी बोलावून सांगता घराचे दिनपूर्ण तुझा सामान्य न तू आज ती अनंत पूर्ण सर्व साहित्यांचं गोधूम चूर्ण आणि त्यांचा करूया पात्र आणि पत्रकाचे अनेक पुत्र अपुत्रा सतिक आजच्या मागण्या बोलावले ब्राह्मण उपदारी येऊन स्थापित झाले सत्यनारायण यथा विधी पूजन करून कथा श्रवण करविली भक्ती भावे नमस्कार करून असे निषेध ईश्वर प्रसाद सर्व साधारण सेवा झाली तात्काळ या लोकी भोगवासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देवणी वैकुंठ आंधी असे इति श्रीच्या समोरच्या सत्यानारायण कथा द्वितीय अध्याय वडा गोपाळ कृष्ण भगवान सूत म्हणे वाचन आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जे कथांधराचे उपदेश वैशे राजाची या उपदेश मणिपूर नगरात तो निर्णय जनसमज सत्नारायण उपदेश तो रत्नापूर राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरणे धन फार येता झाला बहु जनता सुनिले येता झाला पाहता झाला येतात मने धरून या मत येता ठाई चांगलं लकलं की तर मनी मना शुभामन नृत्यवाद्यान गायन ते ब्राह्मण करती गायन ऐसे मनोहर रम्य स्थान पाहुणा असे युक्त मन वैश्या धरती आ कराचे वचन मी जे पाहून घेतो त्यावेळेस सेवक जण हात जोडून आज्ञा पूर्वी वैष्णव नमस्कार करून समाधान पुस्तक घाला त्या लग्न हा काय तिथे होत राहील सत्य बोलती वचने सपनाच्या अर्चना कलियुगी ऐसा देव जाणा दुसरा नाही स्वतः राजा लोकाचे हिता पूजनाची करती पश्चितता गरीब हा पुढा समजत दोन घटिकायची रवण कथा ऐका प्रमगण नंतर बसाला घेऊन जावे असे ऐशा हे सर्व मत प्रति सांगावे संभ्यास वाच सत्यनारायणचे पूजन फळ ब्रह्म आणि देव सकळ ऐसा प्रयोगी फळला हा परंतु थोडे रम्या ऐके धन्यवाद आरती आपुत्री पुत्र वान होऊनी प्राप्त होतात कारण जी जी कामना करते जन्म तिथे नारायण पूजे कार्य सर्व यज्ञ तात्काळ सांगतो साधू आणि नमस्कार करून बोलता घरात त्यावेळे मजला संतती नाही धन करता कोणी सत्यनारायण पुत्र येतवा कन्या पुत्र कथा काकांची करून नती प्राप्त ऐकून हे प्रसाद घेता घाला आज तेथून आला नैवै सेवक असा करी नौका चळवाई सत्वरी घरात विष्णू मंगल आनंद करून सर्व गेला कौतुके काही करत राहिला पती संयोग तत्काळ गर्भधारण केले 9 मास भरवण्यात प्रवेश करण्यात सौंदर्य तिथे लग्न येथे कमळासारखे साधू करून मंगस्नान केले मोकळा वडील होऊन ब्राह्मणांनी बंदी देणं दरवे अपार दिले ना धरून प्रत्येका वस्तूने कला वस्तू नाव ब्राह्मण के करून साधू कला त्यांचा समंत तुझे मुका वजे कलावती चंद्रा समजून तो इथे मुखावरी वाचत कलावती नाम म्हणून या सोब्राह्मणा शुक्ल पक्षी कला वाढत तशी ते थोर होत पुढा व्यवस्था इतिहास विचिकना करती लग्नाची गोकाचर पूर्ण तिथे शंकापती वाणी राहतो
धार्मिक आणि कुलवंता निमित्त असे शुभ दिवस पाहुणे कन्या अर्पिणी इत्याला म्हणून अग्नि ब्राह्मण साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नित्य दिना घेते याचं का बहुत दर्वे देत 16 केला 7 दिवस 7 आनंद आनंद फार घडे. दामाचा सहित पुत्र मागणी घरी ठेवत सत्यनारायणचे अर्चना केले. इति श्री इतिहास समोरचे सत्यनारायण कथा तीर्थ अध्याय बोला. गोपाळ कृष्ण भगवान की आता का साधूचा इतिहास श्रवण करा. धर्मासन भूमुनी शरीरास अंती संत भाऊन या सोमकडे व्यापार करायला सांगितलं. मनी मोते रत्न भोत नौकेत भरून झाला. संजय घेऊन जामा देशांतरी प्रयाण केलं. एक नगर आदूत नगरात पाहिले. तेथे जामा सहित राहिले त्या जागेत विक्रिया संस्थात करावे सत्यनारायणाची पूजन त्याची सर्व आठवण प्रमाणे करून धन्यधान त्याचा वृद्ध झाला. त्या कर्मी प्राप्त एके दिवशी त्या नगराजानं राज भंडार फोडला. त्यातील मनी मुले मला घेतले घरी पाहुणे सकळा निधीन दृष्टिकोला पूर्ण करायचे सुतोने मागत बंदी झाली प्रति राजा राहून स्वच्छ विधी असनातून बसला सिंहासने. सेवक जन सर्व येऊन कधी साष्टांगण सांगती सर्व वर्तमान तोर भांडार फोडले. रत्नमाळा धन नेले सर्व हरण आज्ञा केली. समस्त धर्मांतुराते ना आमचा तस्कर होईल तुमचा जातो. कारण हे ऐकून विचार केला तेव्हा सोयी चालले ग्रामांतर कोठे न लागे त्यांचा थार. विलाप करी नाना प्रकार आता काय करावे. राजाचा दंड करून घेईल सर्वाचे प्राण. आयसे म्हणत बायमाने काय करावे. परदे साधू थोर 5 हे स्थापन त्याचे केले बंधन. साधू जामाता सहित रत्न आणि मुक्ती मला वस्त्र हिंद सकळा पुढे घालून दुबारा पैसे आणले. प्रत्येक हरी होत परी प्रत्येकुळ हरी त्यास झाला. म्हणून राजा काही बोलला. धनी त्यावेळा राज भांडारे ठेवले. साधू यास करायला घातली. रामा सहित लोहा शंकरा पाहिजे शिवाना घातले. साधू म्हणे रामा सहित वारंवार इला परत म्हणे हे पुत्र होता धनी आपले कोठे गेले. कोठे माझे भार्याश्वर करावाचे काय करण. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. आयशे दुखात निगम होई करते चिंतन. मोठ्या आपल्याचे धन्य मिळी होती मी. कोणत्याही कर्मी इपाचे करून कोणत्याही पापाच्या अर्चना मीच केले काय करून चिंतेत वर्षी रोटली. प्रत्येक हरी होत परी जे धन्य होते सचित. राजदंडे समस्त राहिले तुझे भार्य झाली दुखात. पतीचे करणे चित्त अवस्थाने पात्र समस्त सर्व एकूण खातसे. घरी काही न राहिले जन मंग कन्या सहित आपण काष्टे येतून राज्याकडे विवाह करता झाली. आणा नसता वरी कन्या काय तिची करी. रात होता ब्राह्मण शेजारी त्यांच्या घरी जात असो. तो तेथे सत्यनारायणचे अर्चना करीत होत्या. ब्राह्मण कलावती करून काय ते बोलते. पिता आधी भरताला घरा शेती सत्वर पूज मज पाशी सुरेश्वर तरी मी पूजन केली. आयशी ती प्रतिज्ञा करीत तदास्तु म्हणती सभासुत कथा ऐकून प्रसाद घेतो. कलावती प्राप्त काळी घरी आली. आई म्हणजे सुलक्षणा कोठे राहिली पुण्या कारण सत्यनारायण कथा पूजना सर्व इच्छा सांगतेसे. मातेची विचार पूजे आई पैसे मनसी तू जरी जनकाने भरताला मिळून घरी यासाठी मातेचे आले मनास भिक्षा गेली. विलास न करता यावास भाऊ धन्य मिळाले. मग त्याने आम्ही या साहित्य कलावती पूजा करीत विलाविषयी भक्ती मंगलम कलावती पूजन करून प्रसन्न झाला. नारायण कृपावंत दया घन त्यांचे वर्णन कोण करे. सत्यनारायण वा या पूजेचे महात्मा वर्णन शकते. गमन देवाचे प्रसन्न भक्तिपद असो भक्ती मुक्ती देणार त्या सुशे गरवला भरा. ब्राह्मणामध्ये चमत्कार श्रेणी दाखविला. कलावती करिता पूजना त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसताना बंधन केले तत्वता मुक्त त्यास गता आज्ञा माझी तुझा असो. स्वप्रावती राजाने निद्रा केली होती.
तो विप्र रूपे त्या प्रती बोध करीतला माया हरीची पहिली मग निद्रा राजाची केली स्मित होऊन त्यावेळी आरचे करी म्हणत गुरु आणि गणपती आधारे नमनी कमलापती मुख लोककृती शिवासनवाडी बसला सर्वचा त्यावेळा म्हणते अशी सांगता झाला ऐकून या प्रमाणे त्यावेळा काय बोलके झाले हे म्हणे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते सत्य मनात झाला हर्षुक्त माया हरीची प्रभ मग क्रावून तात्काळ साधू सांग सनिध तयास बैसुरी पुसशी आनंदे राजो वाच काय तुमचे कोण गोत्र कोण देश पवित्र येते येण्यास काय निमित्त हे सर्व सांगा मतपाशी साधू म्हणे वात रमे रत्नपूर नगर आम्ही येथील राहणार विक्रियांचा व्यवहार यातील स्वामी मनी मोठे हिरे रत्न विका करून प्रयत्न रात हे सर्व तस्वम नामासे चोर नाही आम्ही गण मने पाहिजे विचारून राबूचे तुमच्या भयंकर नामासे अपराध नसताना इथा ते केलाशे या माऊली था आता आम्ही कोणताही परमात्मा करावे ते सूचना उदर दिशे वाहिले हे बोलावून राहिले ऐकून निश्चय केले त्याच वेळी राजाने तात्काळ बंधापासून उभारता मुक्त करून नापिकाच्या म्हणून शमसूदवाद करला सर ग्रतात तिळे म्हणून अंगी उठणे लावून उष्ण स्नान घालून बसल्याचे पक्वान सहित भोजन नाना प्रकारे करून उभारता अशी घातली भोजन तांदुळे ही दिली केला बहुत आदर दुःख भोगीत होते फरक त्या देवेचा प्रिय केला राजाने तत्वता ऐसे समान पाहुणे साधू बोले राजारावून राजेंद्र कृपा करून मला आज्ञा द्यावे स्वामी तुमच्याकडे दुःख भोगले बहुत काही आता आम्हास लवलाई नगरापट्टी पाठवा आज्ञा द्यावी महाराज जामाता सहित ऐसे बोलावून सहज उगा तो राहिला ऐशी साधूची वाणी ऐकून त्याची शनी शुल्क धिकारी बोलावणे आज्ञा असे द्रव्य आहे यांचे सचित ते नौकेत भरून द्यावे होतं साधू वैशाख आज्ञा देत जावे आपले ग्रामाशी राजाची आज्ञा घेऊन साधू चला इथून नौकेवरी बसली नदी मार्गे चालला जामात साधू त्यावेळा लिप्त वयकर असे मंगळ करून चालला विसरला सत्यनारायण देव कलियोगी त्यांचा अनुभवन पूजन करील मनोभाव त्यावरी देव कृपा करेल सर्व कामांना देऊन करेल त्यांचे मत ऐसा देव कृपा घन त्याच कारणे भराना सुखमणी बोलतो हे म्हणे सुनका देखील ऋषिकेन आहेत ऐका हरीचे महिमान तापचे परिजन त्याच कर्पेने उदतो तो तापस धोनी कधी सगळे उठमन ती कथाचा घन ऐकावे जे बाहेर तापस म्हणे वाच नौकीचं काय भरत नाही सर्व सांगा मजला होणं क्षण साधू बोले लतापत्रे पूर्ण होती मागे फिरविले आम्ही तरणीवर बसून जातो नदी मागे पूर्ण विरोधी प्राजाने काय कापी करतात तापस म्हणे ऐकता वचन मने लतापत्रे करून पूर्ण मने इच्छा तेथी जण तथास्तु ऐशी होताची त्यावेळे सर्व धन्य गुप्त झाली नौकेतून साधू ऐसे पाहता जण दूरता झाला जमत असे आया नौकेतील सर्व धन्य जाऊन लतापत्रे दिसती लागून द्रव्य यातील गेले कुठे ऐशी म्हणण्या मुख्य पडला युवाळ या पर्वत लोक शिकसे तो जामात बोल्या वचन कसा तापसा केला अपमान आता त्याशी जावी शरण मास गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज त्रिपुणा नकळावे मद स्वामिया एकशे किन्नरवची कंदरकी देवाचाही देव मनी न जनता प्रभाव सदवरती भरून माझे विटमनाचे कारण सर्व सांगा मदला गुण तात्काळ कृपावंत होणं तापसा बोलला तापस वाच आपले मनात नाते शत्रु मित्र असे होते मोठेपणाच्या अभिमानातील सोडी तो आता सोडो आपले मूळपणा योग्य भोगला केले मागे चंद्राचूड समुदाय की नारायणे पूजित होता ते म्हणानपत्या कृपा करून घ्यावे पुत्र किंवा रत्ने मी यथा विधी तुझं पूजन ऐसा नवसे केलासे परंतु धन्य द्रव्य भरित पुंजा विसरला सत्य सर्व व्यापका भगवंत तुझा परिचित जाविली पूर्वी ऐसा वर पाहुणी कन्या झाली तुझं रागी मूर्खा आता तरी मत म्हणे बोला मुखदाकडे साधू करी साष्टांग गळ्यात वस्त्र घालून मी अपराधी घन सदनी वाद्यसे बुद्धशे जय जय सत्यनारायण जय जयाची अपरंपरा गणा जय जागी सर्वना विसुई अपकार तुझे तू सचिव निरंजन तू देव कृपा सागर पुन्हा तुझ्या आधारे परिमात्र जनचारुजी वर्तात
तू देवा देवा जगनिवास खरा धनुष दैवेमध्ये आम्हा समजून इतके हा माझे बुद्धीचे क्षमापान करील आता कल्पा निदान वारंवार तुझे संग्रहण करणे मनपा आयशे शुद्धी करून मुद्र स्थापिते तेथे प्रत्यक्ष मधला चरणाय साक्षी पोचता घरी पूजन प्रसन्न होऊन नाना म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र अपुत्र समोजन नाना भोगून या सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होते अपदा सुखी राहिले होते आयशे देऊन हा अंतर्दान झाला नारायण साधू आपले नौकेत बसून पुढे चालत झाला तो स्वानगराजवळ येतो घरी पाठविला देतो तो जाऊन लीलावती प्रत हा जोडी समीपा म्हणे साधू रामा सहित आ कृत्य होऊन येत तेव्हा ती पती वर्ता करण्यास येत त्या पुंजा करी सत्यनारायणची पुंजा समाप्त झाल्यावर साधवी निगती झाली सत्वर सांगती सके धनाचे भाग नावेक जळी पातळी कलावती प्रसाद न घेता निवाली तत्वता पदापती मुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे आयशे उतरले आवड हा प्रश्न झाली त्या कारण नौकावरांनी साधू म्हणजे त्यावेळी माझे विटंबना कोणी केले कराग्रही भूत प्रकार दुःख भोगले दिवस कारण प्राप्त करून आपण काय करून येता पुत्र विने माझा संसार वस्त्र उच्चारण आता माझे जीवनाचे धिकार ऐसे प्रकारे विलाप करी ते पती मरणाची हा कलावती शोक करी रुद्राने इतक्या लीलावती पूजा सारोडी मंगली कत्यारी जामाताचे निदान ऐकताच सुख पुन्हा कलावत्स पुढे घेऊन रुद्रना करी आपण स्वामी करतांचा काय झाली असता धिकार तुमच्या प्रभूत वाता आयशे बोलून सुकरी हा कन्याचे मोकळे पाय तो मुख ग्रह उतरला आहे मातीच्या मुखाकडे ती पाय पडरी धान्य चित्त हा स्तंभाचे हा पडता झाली घाबरी सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पादेशे रूपे अत्यंत सुंदर नेत्रात्न वाहे निळ मोत्यासारखे हृदयवाला सोहम होतसे हा प्रिय हा नाता समता मधवरी का केला असला नव्हता आता तुझे दिवसा झाले असे तुझे पतीचे स्त्री अंग हे विधांत आहे सांग अर्धा अंग जाता अंग कैसे आहे समत कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युक्ती शोक प्रती मन काय वर्तले ते ऐका आकाशवाणी या घडती कलावतीने पूजा केली परी प्रसाद नाही तरी म्हणून दिवस बोला आता प्रसाद घेला जरी तरी पतीस पावशीला साजरे हे ऐकत जाऊन कोरे प्रसाद शोधले त्यावेळेस सत्यनारायण कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्व जण देखतो नौकापणात होती पिलाडी ती जामा सहित निघाली साधू धावून त्यावेळेला जामात शिरला हा जामातून उतरून लागला तो महाराज मुला हे मी पता विस्मय फार झाला हा मनाची सत्यनारायण कोण जाणे त्यांचे निधान पाव तू भक्त लागून कलियुगी तत्काळ साधू जामा सहित हा स्त्री कनेचा धरून हाते धैर्य याच क्रांती घडविले हा लक्षे मुद्राचे स्थापने केलेले होते ते अन्न हा पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले पताका कांचीने करून विष्ट सोयरे अप्तन ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करायचे सुवर्ण पुष्प आणि फळे देवाच्या केले सगळे भक्षे भोजन पै ज्वाळे नाना प्रकारे करीत असे सोड सोपचारे भगवंत पूजा रामाश्रम मग प्रतिज्ञा केला लोक वासुदेव तुशीला साध मध्ये वाच प्रमामी मा सिद्ध सत्नार प्रसिद्ध मी मूढ मम अपराध क्षमा केले पाहिजे सुर असुरा पिते नाना गंधर्वाची रीती तुझे हाती जगतपते करत सर्वाचे तुझे कार्पे तरते तुझे कर्मे बोलते तुझे कर्मे जगती वर्ततात सर्व करू आता करुणी मजवरी कृपा करून करा जगत बापा माझी पुंजा अंगीकारी निजोपा चित्रा माझी ठायदिल ऐसी ती प्रतिज्ञा बहुत तात्काळ करी प्रतिपादन ब्राह्मण भोजन करून या समर तोसविले भोजन मित्र बंधू आप्तजन दिदरे भोजन या रूपी सुख भोगन अंती विष्णू पगला या धरी करी सत्यना जे पूजन त्यांचे मनोरथ जाण तो देव पूर्वीर जी कामना मनातून करील ती सिद्धी पावर झाली कलियुगी हे पूजन सुद्धा प्रकारे इति श्री इतिहास समुचे श्री सत्यनारायण कथा चतुर्थ झाले बडा गोपाल कृष्ण भगवान सूत मने शुनका धिका सावध होनी सावध चित्ते करुणी ऐका
कटी तो मी कथा नका त्याने सुजी पावलं अंग नामे ठेवतो राजा पूजा पालने असताना झाले त्यांचे चरित्र परेसा वादय करून सत्य देवाचा प्रसाद टाकून पावलाशी आपला राजा असूनही संपदा क्षणात नष्ट झाली हा एके समय तो नृपपती जाऊनी घोर उन्हाप्रती मारून ग्रभा नाना ग्रभा प्राप्ती पावल्यामुळे तो जिला वतुला छायलो तो एक देखील वडतुळ त्या छायेच्या इष्टावर त्या मागे तो नरपर गेला सांगते तो तिने अलत सकळ गोपान जात सत्यदेवाचे पूजा म्हणे शांत करतात उत्तम ऐसा तो नगरापदी सजे जाऊन होते नमन पूजा भक्ती नाही करायचे गोपाळ करून या सत्य पूजन दिला कोणी साष्टानंद हा प्रसाद राजा सनीत ठेवणी राजा सत्य सकाळ निर्माण भक्त प्रसाद शेवटी भक्ती युक्ततेने करूया सत्यदेवतम संतुष्ट झाले त्यावरील नृप म्हणे हे पशूचे पालक मी तो पुरीचा नायक यांची हातून प्रसाद दिक कैसे द्या हे कैसे द्यावे द्या आयसे विचार करून मनात प्रसाद विचार आश्चर्य अगोड होऊन होतं तिथून महाराज तो मागे अक्षर होता नगरापाला चिंता करत सगळी जाऊन पाहत तो अनर्थ वर्तला ऐसे पुत्र झाले सकळ नष्ट प्राधान्य दिसली अष्ट सकळ जाते पावती कष्ट संततीला पावली चिंता क्रांत होऊन रूपणी विचार करून आपले चिती प्रसाद करती दुःख सागरी बुडालो म्हणून आता वनात जाणे करावे त्या सकळ गोपाळ सहित वर्ता अर्चना करावी ऐसा विचार करून या नृपती गेला त्वरित वनापती भक्ती श्रद्धा ठेवणी चित्ती करता असे होते यथा विधी वर्त अर्जुनिया गोपाळाशी प्रसाद भक्षित पायकोण नगरापती नगरा पातला प्रीतम तेने तोसला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मजिका अंत नाही सत्य कदापि ईश्वर सागरी लाजले राजा स्वतंत्र चालले पुत्र अपुत्र हे सजीव चालले वर्त भावे पुण्य हा अंगदवर लोकमणी ऐसा परी दारा सुताचे सुख संसारी भोगून गेला रूपांतरी देव सनिध ऐशी या राजाची कथा करते पवित्र साक्षीता या कथित आता ऐकितो मी प्रसावा सुद्धा म्हणेवर या वर्तेता महिमा ऐकूनिया द्री सगळं टाकून पावती नर सुखाते ऐसे हे वर्त पवित्र ज्याच्या आटे करी जे नर पावल पुण्यापुढ नाही कळते हा सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजान त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाणूनचे द्रैंदे होईल संपत्तीमान बंधाचे तुटतील बंधन भीती सकळ जायला पूर्ण वर्त भरे भूमी निरुपीने सुख भूमी हा सगळं देती समोरती पवित्र ऐसे वैकुंठ भूमी नामता ती सुखे हो ऐसे हे वर्त पवित्र तुम्हास कतरे सविस्तर ज्याच्या सुवर्ण सत्वर दुखे नाश पावती या स्वप्नाची प्रीती कोण करायची सत्य ईश्वर ऐशी विश्रांती होईल सत्य घडली हे वर्त चैरोगी प्रसिद्ध परी कलियोगी चरित्र ब्रह्म यांची योग्य सत्य योग विषाद संतुष्ट होईल तात्काळ हा इति श्री स्कंद पुराणी रेवा खंडी शृंगकार दिनी आणि म्हणे सुत यांच्या वचिनी कथा ही पूर्ण झाली इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण कथा पंचमा अध्याय बना गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण महाराज की जय आरती लावायची महाराज आरती लावायची गणपती 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 दिवा ठेवायचे ठेवू कुकाचं नाही का शिवाय आज वाची मला वाची नाही घ्या आरती
सुख करता दुःख हरता वतारिणाचे निर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाचे सर्वांगे सुंदर अवटिशे गुरुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर रत्न खजिता तुझे कुमारा चंदनाचे ओटे कुंकुमेश्वरा विरे जय मुकुट शोभा तोबरा रुमझुमती मुकुरे चरणी घागऱ्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळा सोन वक्र तुंडा त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्मामी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव घालू टांगण वंदिनी चरण डोळ्यानं पाहिलं रुपले प्रेम आनंद पूजन भावे ओ मैना तुमेव माता जगदा तुमेव बंधूत सखा तुमेव विद्याधरणं तुमेव सर्वं मम देव गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण महाराज की पार्वती परमेश्वर महादेव पाहिजे का जरा